नमस्कार सर्वांना. तर झालं का जेवण सर्वांचं? तर आता आमचा नाश्ता पण झालाय. आता बनवून आता मस्तपैकी आता दुपारचं जेवण पण बनवून झालंय आता निमार्द. आणि आज मी काय बनवलंय तुम्ही आता ओळखलंच असेल आता. तर चण्याच्या पिठाची पोळी बनवली. तर खूप छान अशी पोळी बनलेली आहे आणि चिटकत पण नाही जरा सुद्धा. तेल पण कमीच लावलेलं बघा, किती सरकते इकडं तिकडं अशी. तर खूप छान आणि टेस्टी झालेले. कोथिंबीर भरपूर घातलेली आणि कांदा कांदा नाही घातला आणि ववा जिरं टाकले. ते मस्तपैकी भरपूर चटणी अशी पण टाकून घेतलेली आणि तांदळाचं पीठ आणि हरभऱ्याचं डाळीचं पीठ चण्याचं पीठ हे दोन्ही मिक्स पीठ करून आता पोळी बनवले छान छान अशी. तर आता सारखी उलटाय पण नको, चांगली भाजून देते तेला खरपूस अशी. तेल लावून असं भरपूर असं तेल लावते आता, म्हणजे चांगली आपली पोळी खरपूस अशी भाजून निघते. तर कोणाकोणाला आवडते सांगा आता मला. तर मी मटकीची रस्सा भाजी पण बनवून घेतलेली. तर पोळी पण बनलेली आता चांगली. किती पण कशी पण उलातली तरी चिटकत नाही. नाहीतर काय काय पोळ्या काय होतं, उलात चिटकते ते लगेच. तर चपात्या पण इकडे मी बनवून घेतले त्या आणि इकडं आता गरम पाणी पण आहे. तर या गरम पाण्यात आता मी काय टाकलंय बघा मस्तपैकी. आता हे तुम्हाला त्या दिवशी एका व्हिडिओ मध्ये दाखवलेलं होतं, ते थोडस टाकलेलं आहे. चंदनाची साल असते ते टाकलेलं आहे. हात लावत नाही. आता पाणी पण तापले आता चांगलं. तर आता दिवसभर आता उकळलेलं पाणी आता शोधून घ्यायचं. तर शोधणं पण मी दुसरं सेपरेटच घेतलेलं आहे. तर ह्या पाण्यानं ह्या शोधण्यानं पाणी गाळत असते आणि चहाचं शोधणं माझं दुसरंच असतं. तर आता इकडं मटकीची रस्सा भाजी पण मी बनवून घेतलेली आहे छान छान पैकी. तर पसारा तर माझा सगळा आता भरपूर असा पडलेला आहे. भरपूर म्हणजे भांडी पण सगळे घासून घेतले त्यांनी मी अर्धी. तर इथे मी चपात्या पण बनवून घेतल्या. त्या सकाळी मी नाश्त्याला पोहे बनवलेले होते. मस्तपैकी चपात्या पण बनवून घेतल्या आणि इकडे आपली पोळी पण आता चांगली शिजली आहे मस्तपैकी. आता चिकाटली नाही त्याच्यामुळे मला बरं वाटतं, नाहीतर पोळी जर चिकाटली का नाही मग पोळ्या करायला बघू वाटतं. आणि इकडे मटकी पण शिजल्या. मटकीची रस्सा भाजी बनवून घेतलेली रात्री. मटकी भिजत घातलेली होती आणि आता मोड आले येतील आता मटकीला. ही बिना मोडाची मटकी आहे. तर आता दुसरे मटके आहेत त्या मी भिजत घातले त्याला आता मोड येतील. ते आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवते आता. तर आता गरम पाणी पण चांगलं तापलंय आपलं मस्तपैकी. आणि आज आता साधा सिंपलच बेत आहे. पिठल्याची पोळी, चण्याच्या पिठाची पोळी आणि मटकीची भाजी या खायला सर्वांनी मस्तपैकी छान छान अशी. तर बाहेरचं वातावरण पण असं आता थंडी पण वाजते आणि ऊन पण आहे इकडं. तर आता 2 दिवस झालं थंडी पण आता भरपूर अशी पडलेली आहे आणि थंडी पण चालूच झालेली आणि ऊन पण आहे. तर इकडे ऊन पण पडलेलं आहे आणि उन्हात थंडी पण वाजते. तर आपली नेहमीप्रमाणे असं बाहेरचं वातावरण खूप छान असं. ऊन तरी भरपूर पडलेलं आहे पण ऊन काय जाणवत नाही एवढं. तर कावळ्याला काय वाटलं, मी खायला घेऊन आलेली आहे त्याच्यामुळं कावळा ओरडायला लागलाय आणि मी इथं येऊन उभा राहिले की त्याला वाटलं आता काहीतरी खायला टाकणार आहे. तर मला आता टाकायचंच आहे. आता व्हिडिओ बंद केला की मी आता त्याला खायला पण देणार आहे. तर फोन हातात असल्यामुळे मला काही टाकता येत नाही. तर ते आता वाटच बघत बसलाय आता काय आता आणत्या खायला म्हणून. तर हाय चपातीचं तुकडं तर ते मी टाकणार आहे त्याला. तर चला तर मग बाय बाय. भेटू असंच पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि आवडल्यास लाईक करत चला. मस्तपैकी छान छान अशा कमेंट करा. चला तर मग बाय.